गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थ सांगत आहे की आजच्या या मनुष्याच्या संसारामध्ये बघा, सर्वात मोठा प्रश्न जर कोणता उभा राहिला असेल ना, तर तो आहे कुटुंबाचा। बघा, कुटुंबामधला कलह। बघा, माणूस तर धन पैसा संपत्ती या सर्व गोष्टी कमवतो, पण माणसाच्या जीवनामध्ये कुटुंबामध्ये कलह निर्माण झालेला असतो, कुटुंबामध्ये भांडणं निर्माण झालेली असतात। पण बघा, समर्थ इथे मनुष्याला सांगत आहेत की आपल्या जर कुटुंबामधील बघा भांडणं जर कमी करायची असतील, बघा आपल्या कुटुंबामध्ये आपली पत्नी असेल, आपले आईवडील असतील, बघा एखाद्याचे सासू सासरे असतील, बघा आपल्या पत्नीमध्ये आणि आपल्या आईवडिलांमध्ये भांडणं जास्त होण्याचं बघा प्रमाण आहे। बघा, मुलाचं आणि आईवडिलांचं लवकर भांडण होत नाही, मुलाचं आणि पत्नीचं सुद्धा लवकर भांडण होत नाही। पण जास्त जर भांडण कोणाचं होत असेल ना, तर आपले आईवडील आणि आपली पत्नी असते। पण जर ही भांडणं कमी करायची असतील, आपल्या कुटुंबामधला कलह कमी करायचा असेल, तर काय करावं लागेल बरं? बघा, समर्थ इथे सांगत आहे की जर सासू सासऱ्याने बघा जर आपल्या मुलाची बघा आपली सूनबाई नवीन घरामध्ये आली असेल, तर सासू सासऱ्याने कसं वागावं बघा समर्थाने खूप सुंदर या निरूपणामध्ये सांगितलेलं आहे। समर्थ पुढे सांगत आहे की बघा मनुष्याचं कसं असतं, बघा घाट असते ना, घाट कशीही असली तरी सोडवता येते, पण प्रश्न फक्त आतल्या गाठीची माणसं वेटल्यावर उभा राहतो। म्हणजेच काय? म्हणजेच बघा एखाद्या झाडाला गाठ असते। बघा, आपण जेव्हा एखादा लाकूड तोडायला घेतो, पण जिथे गाठ असते ना, बघा तो लाकूड लवकर तुटत नाही। बघा, ती बाहेरची गाठ असेल तर तो लाकूड लवकर तोडला जातो, पण ती जर आतली गाठ असेल तर लाकूड लवकर बघा फोडता येत नाही। म्हणजेच काय? म्हणजेच माणसाचं सुद्धा तसंच आहे। जर या संसारामध्ये बघा हे आयुष्य जगत असताना बघा जेव्हा एखाद्या मुलाचं लग्न होतं, बघा तेव्हा ती स्त्री नवीन येते। बघा, स्त्रीचं पावलं कसं असावी मात्र बघा समर्थांनी इथे सांगितलेलं आहे की बघा एखाद्या स्त्रीनं ज्या घरामध्ये यावं, तर त्या घराचं बघा वातावरण सुंदरच करावं। आणि काही स्त्रिया असतात, काही मुली असतात, ज्या घरामध्ये बघा लग्न होऊन जातात ना, बघा त्या घराची राख रांगोळी करून टाकतात। अगोदर तुमचं लग्न होण्याच्या अगोदर त्या मुलाचं बघा आईवडिलांवर खूप प्रेम असतं, पण जसं काही त्याचं लग्न होतं आणि त्याचा पूर्ण संसारच विस्कटला जातो। म्हणून प्रत्येक मुलीनं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की बघा आपण ज्या घरामध्ये बघा एखाद्या मुलाची पत्नी म्हणून जात आहोत, बघा ज्याप्रमाणे आपण आपल्या आईवडिलांच्या घरी असतो, तेव्हा आपण ज्याप्रमाणे आपल्या आईवडिलांशी वागतो ना,
त्याप्रमाणेच सासू सासऱ्यांशी वागायला हवं. पण हल्लीच्या काळामध्ये, या कलियुगामध्ये असं राहिलं आहे का? म्हणून समर्थ सांगत आहेत की जर प्रत्येक मुलीला या भक्तिमय वातावरणाचं सामर्थ्य असेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या दिवशी ही मुलगी पत्नी म्हणून जाते, सून म्हणून जाते, त्या घराचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थांचे विचार ज्या मुलीच्या बघा मनावर बिंबवले जातील ना, ती मुलगी ज्या घरामध्ये जाईल त्या घराचं सोनंच करेल. म्हणून बघा, आता जेव्हा आपण मुली पाहायला जातो तेव्हा आवर्जून विचारतात की ही मुलगी या भक्तिमार्गामध्ये आहे की नाही, बघा जाते की नाही. पण जात नसेल तर आपण त्यावर विश्वास ठेवत नाही. म्हणून बघा, जास्तीत जास्त मुली आता भक्तिमार्गामध्ये लागल्या आहेत. आणि बघा, आपण आता पाहत होतो की बघा, सासू सासऱ्यांनी जेव्हा बघा ही मुलगी असते ती नवीन नवीन आपल्या घरामध्ये येते तेव्हा सासू सासऱ्याने या मुलीशी कसं वागावं बघा, एक आपण कथेद्वारे स्पष्ट करू. बघा, एक मुलगा असतो बघा एका शहरामध्ये, त्याच्या आईवडिलांसोबत राहत असतो आणि त्याच्या वडिलांचं नाव असतं श्रीधर. बघा, श्रीधर हे एक दुकानदार होते आणि ते त्यांचं दुकान चालवायचे. त्याचबरोबर ते त्यांच्या मुलाला सुद्धा त्या दुकानावर नेत असत आणि त्याला दुकान कसं चालवायचं, गिऱ्हाईक कसं मिळवायचं, त्यांच्यासोबत कसं वागायचं हे सर्व काही शिकवत असत. बघा, श्रीधर हे एक सरळ आणि सभ्य स्वभावाचे व्यक्ती होते. परंतु श्रीधर पत्नी मात्र थोडी चिडचिड करणारी होती, थोडी रागीट स्वभावाची होती. बघा, श्रीधर त्याच्या मुलाला रोजच्या रोज दुकानावर घेऊन जात असे आणि त्याला दुकानात गिऱ्हाईकांसोबत कसं बोलायचं हे सर्व शिकवत असे. दुकानाचे काम कशा प्रकारे करायचं, कशा प्रकारे त्यांना जास्तीत जास्त फायदा मिळत राहील हे सर्व श्रीधर त्याच्या मुलाला शिकवत असायचे. बघा, पुढे श्रीधर त्याच्या मुलाला सकाळी घेऊन जायचे आणि संध्याकाळी परत घेऊन यायचे. बघा, असे बरेच वर्ष चालू होतं आणि श्रीधरचा मुलगा आता मोठा झाला होता, लग्नाच्या वयाचा बघा तो आता झाला होता. आणि एक दिवशी श्रीधरच्या लक्षात आलं की त्यांचा मुलगा आता मोठा झाला आहे आणि विवाहास पात्र झाला आहे. त्याचबरोबर तो आता दुकानाचे कामसुद्धा व्यवस्थित सांभाळू शकतो. बघा, हे श्रीधरला आता समजलं होतं. मग श्रीधरने विचार केला की आता याचं लग्न करायचं काही हरकत नाही. बघा, ही गोष्ट श्रीधरने त्याच्या पत्नीला सांगितली व त्यानंतर ते शेजारच्या गावात त्याच्या मुलासाठी मुलगी बघण्यासाठी बघा जातात. ते जिथे मुलगी बघायला गेले होते ती मुलगी श्रीधर व त्यांच्या पत्नीला पसंत पडली होती व त्यांनी तिथेच त्यांच्या मुलाचं लग्न पक्क केलं. बघा, पुढे लग्नाची तारीख निश्चित होते आणि इकडे श्रीधर त्याच्या मुलाच्या लग्नाची तयारीमध्ये व्यस्त होतो. बघा, एके दिवशी श्रीधर यांनी त्यांच्या पत्नीला त्यांच्या शेजारी बसवलं आणि सांगितलं, हे बघ, काही दिवसानंतर आपल्या घरात आपली सूनबाई येणार आहे आणि जेव्हा सूनबाई आपल्या घरात येईल तेव्हा तुम्ही तिच्यासोबत कसं आचरण ठेवावं या सर्व गोष्टी आज मी तुला सांगणार आहे. बघा, आत्तापर्यंत तू जी काही चिडचिड करतेस, आमच्यावर नेहमी चिडचिड करत असतेस, त्या सर्व गोष्टींचा तुला आता त्याग करावा लागणार आहे. कारण मी तुझ्या प्रत्येक गोष्टीला सहन करायचो आणि कारण मी तुझा नवरा आहे. परंतु जी तुझी सुनबाई म्हणून घरात येणार आहे ना, ती दुसऱ्या कोणाची तरी मुलगी असेल, ती तुझी प्रत्येक गोष्ट सहन करू शकणार नाही. बघा, म्हणून माझी ही गोष्ट लक्षात ठेव.
जेव्हा सूनबाई घरात येईल तेव्हा सासूचं हे कर्तव्य असतं की सूनबाईला व्यवस्थित समजून घेणं, तिला काही त्रास तर होत नाही ना त्या गोष्टींची काळजी घेणं आणि प्रत्येक संकटात तिची साथ देणं. बघा, हे सासूचं कर्तव्य असतं ना. आणि जर सूनबाई काही चूक जरी झाली तरी तिला मोठ्या मनाने माफ करणं हे सुद्धा सासूचं कर्तव्य आहे. आणि जर तू सूनबाईसोबत चिडचिडचेपणा केला बघा, तर तुझ्यात आणि सूनबाईमध्ये चांगले संबंध राहणार नाहीत. आणि म्हणूनच मी जे काही तुला सांगत आहे त्याचा व्यवस्थित विचार कर. बघा, श्रीधरचं म्हणणं ऐकून त्याची बायको म्हणू लागली, ठीक आहे, तुमचा उपदेश तुमच्या जवळच ठेवा, मला सर्व काही माहीत आहे. बघा, म्हणजेच तिच्या नवऱ्याचं जे काही म्हणणं होतं त्या सर्व म्हणण्याला त्याच्या बायकोनं ऐकल्याचं न ऐकलं करून सोडून दिलं आणि नवऱ्याच्या बोलण्याकडं बिलकुल तिने लक्ष दिलं नाही. बघा, बायकोचं असं बोलणं ऐकल्यावर श्रीधर त्याच्या दुकानावर निघून जातो आणि दुकानाचे काम पाहू लागतो. बघा, लग्नाचा दिवस उजाडतो आणि श्रीधर त्याच्या मुलाचं त्या मुलीसोबत लग्न लावून देतो. सूनबाईला घेऊन त्याच्या घरी परत येतो आणि जेव्हा सूनबाई घरी आली तेव्हा संध्याकाळच्या वेळेला श्रीधरने त्याच्या बायकोच्या आणि मुलाच्या समोर सूनबाईला बोलावलं आणि सांगितलं की आजपासून या घराची सर्व जिम्मेदारी मी तुझ्याकडे सोपवत आहे, कारण तू या घरची गृहिणी आहेस आणि गृहिणी ही लक्ष्मी असते. बघा, या घराला सांभाळायचं की बर्बाद करायचं हे सर्व तुझ्यावर अवलंबून आहे. बघा, घराची सर्व जिम्मेदारी श्रीधरने त्याच्या मुलाच्या आणि बायकोच्या समोर सूनबाईच्या हातात दिली. आणि त्यानंतर श्रीधर त्याच्या सूनबाईला म्हणाला, सूनबाई, आज रात्रीचं जेवण तू स्वतः बनवायचं आहेस. एवढं बोलल्यानंतर श्रीधर त्याच्या मुलासोबत दुकानावर निघून जातो आणि इकडे सूनबाई सर्वांसाठी जेवण बनवत असते. परंतु चूक सूनबाईकडून घडते. बघा, आणि ही चूक काय होती तर ती चुकून भाजीमध्ये मीठ जास्त पाडते. आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा श्रीधर मुलासोबत घरी परततो आणि जेव्हा सूनबाई त्यांना जेवण वाढते ना, तेव्हा मुलगा विचार करतो की जेव्हा वडील जेवायला सुरुवात करतील त्यानंतरच मी जेवायला सुरुवात करतो. आणि जसं श्रीधरने पहिला घास खाल्ला त्याला समजलं की भाजीमध्ये मीठ खूप जास्त झाला आहे, परंतु श्रीधर काहीच बोलला नाही आणि आदरपूर्वक जेवण जेवू लागला. दुसरीकडे बघा, लक्ष देऊन ऐका, श्रीधरच्या मुलाने जेवण जेवायला सुरुवात केली आणि जसा त्याने पहिला घास खाल्ला तेव्हा त्यालासुद्धा मीठ खूप जास्त असल्यानं बघा समजलं आणि रागाने तो वडिलांना म्हणाला, बघितलं का बाबा, आज हिने भाजीमध्ये किती जास्त मीठ टाकलं आहे, त्यामुळे आपल्याला जेवतासुद्धा येत नाही. मुलाचं बोलणं ऐकून श्रीधर त्याच्या मुलाला म्हणू लागला, बेटा, कदाचित तिच्याकडून चुकून हे घडलं असेल. माणसाकडून चुकी होतच असते ना, त्या गोष्टीचा आपण राग करू नये. तू जेवणाकडे लक्ष दे. बघा, वडिलांचे हे बोलणं ऐकून श्रीधरचा मुलगा शांतपणे जेवू लागतो आणि त्यानंतर सासूबाई सुद्धा जेवत होती आणि तिला सुद्धा समजलं की जेवणामध्ये मीठ जास्त आहे, परंतु नवरा आणि मुलाने सूनबाईला काहीच न बोलल्यामुळं तिने सुद्धा तिच्या रागावर काबू मिळवला आणि ती सुद्धा सूनबाईला काहीच बोलली नाही आणि गुपचूप जेवण जेवू लागली. बघा, जेवण जेवल्यानंतर श्रीधर मुलासोबत घराच्या बाहेर फेरफटका मारण्यासाठी निघून गेला आणि जेव्हा
दोघेही घराबाहेर गेले तेव्हा श्रीधरचा मुलगा श्रीधरला म्हणाला, बाबा आज तुम्ही हे काय केलं? तुम्ही माझ्या बायकोला काहीच म्हणालात नाही का? बघा, आणि मला काहीच काम आणू दिलं नाहीत. आज मी तिची अक्कल बरोबर ठिकाणावर आणली असती. भाजीमध्ये किती मीठ टाकायचं एवढी साधी गोष्ट तिला कळत नाही. बघा, का तुम्ही तिला काहीच का म्हणलं नाहीत? बघा, मुलाचं हे बोलणं ऐकून श्रीधर त्याच्या मुलाला समजावतात की बेटा, आज तिला काहीच बोललो नाही, कारण की एखाद्याचा अपमान करणं ही खूप चुकीची गोष्ट आहे. जर तुम्ही कोणाचा अपमान करत असाल, मग तो तुमचा कितीही खास माणूस असू द्या, तरी सुद्धा त्याला तुमच्या त्या बोलण्याचं वाईट वाटेल आणि तुझ्यापासून तो दूर राहू लागेल. आणि म्हणूनच मी माझ्या सुनबाईला काहीच म्हणालो नाही. मुलगा म्हणू लागला, बाबा मला काहीच समजलं नाही. तेव्हा श्रीधर म्हणू लागला, बेटा आज मी तुला 4 गोष्टी सांगणार आहे. त्या 4 गोष्टींचं पालन जो कोणी करेल ना, त्याच्या घरात कधीच भांडण वाद विवाद कधीच होणार नाही. बघा, ह्या मुलाच्या बापाचं बघा, ह्या 4 गोष्टी कोणत्या आहेत? प्रत्येक सासू सासऱ्याने लक्षात ठेवा आणि प्रत्येक मुलाने लक्षात ठेवा, कारण या 4 गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये जर भांडणं होत असतील ना, तर कधीच होणार नाही. बघा, आणि त्याच म्हातारपणात सुद्धा खूप चांगल्या प्रकारे व्यतीत होईल. बघा, श्रीधर त्यांच्या मुलाला त्या 4 गोष्टी सांगू लागतात. बघा, श्रीधर म्हणाले, बेटा तू सर्वप्रथम माझी पहिली गोष्ट ही आहे की पुरुषाचे कर्तव्य असतं की त्याने त्याच्या बायकोला दुसऱ्यासमोर कधीच ओरडू नये. बघा, जर आपल्या घरामध्ये आपली जर बायको असेल, तर आपण इतर माणसांच्या समोर जर तिचा अपमान करत असू, तर बघा साहजिकच आहे, बघा तिच्यात आणि आपल्यामध्ये भांडण निर्माण होईल. बघा, पुढे तो श्रीधर त्याच्या मुलाला सांगतो की बेटा, जर बायकोची काही चूक होत असेल, तर चूक तर माणसाकडूनच होत असते. कुणीही चूक जाणून बुजून करत नसतो, ती नकळतपणे होत असते. जसं की तुझ्या बायकोकडून भाजीत मीठ जास्त टाकण्याची चूक नकळतपणे झाली होती, तेच मी तुला समजावत आहे. जर बायकोकडून चूक होत असेल, तर दुसऱ्यासमोर तिला कधीही ओरडू नये. आणि जे लोक त्यांच्या बायकोला दुसऱ्यासमोर काही वाईट साईड बोलतात, शिव्या देतात, हात उचलतात, तेव्हा ती बायको त्या वेळेला तर त्याला काहीच बोलत नाही, परंतु आतून ती खूप जास्त दुःखी झालेली असते. मनातून ती खूप जास्त रडत असते, कारण तिला तिच्या ह्या अपमानाचा खूप जास्त वाईट वाटत असतं, परंतु ती काहीच बोलू शकत नाही, कारण ती तुझ्या घरात आलेली असते. आणि काही स्त्रिया अशा सुद्धा असतात, त्या उत्तरसुद्धा करतात. तू कधी विचार केला आहेस का की जेव्हा त्या उलट उत्तर करतात, तेव्हा नवऱ्याचा किती मोठा अपमान होतो? म्हणूनच माझ्या मुला, बायकोला कधीही दुसऱ्या लोकांच्या समोर, समाजाच्या समोर कधीही ओरडू नये. बघा, दुसरी गोष्ट, बायकोला नेहमी एकांतामध्ये समजावावं. बेटा, ही गोष्ट लक्षात ठेव की बायकोकडून जर एखादी चूक होत असेल, तर तिला सर्वांसमोर न समजावता एकांतात नेऊन समजावावे. चांगल्या प्रकारे तिला शांतपणे समजावावे. आणि जेव्हा तू तिला एकांतामध्ये समजावशील, तेव्हा तिला तुझं म्हणणं पटेल आणि ती तिची चूकसुद्धा कबूल करेल आणि तुझ्यावरती प्रेमसुद्धा करेल. आणि जेव्हा तू तिला सर्वांसमोर ओरडशील, तेव्हा ती तुझ्यावर प्रेम करणार नाही, उलट ती तुझ्यावर लांब लांब राहू लागेल, आणि ज्यामुळं तुझ्या आयुष्यात नेहमी दुःखच येत राहील.
बघा पुढे तिसरी गोष्ट सांगतो. बेटा, बायकोच्या दुःखात तिच्या अडचणीमध्ये नेहमी साथ द्यावी. जेव्हा एका मुलीचं लग्न होतं तेव्हा तिचा बाप तिच्या काळजाच्या तुकड्याला तुझ्या भरोशावर तुझ्या जवळ पाठवत असतो. पतीला यामुळं जीवनसाथी म्हणतात. बघा, की नवऱ्यानं तिची नेहमी साथ द्यावी. प्रत्येक सुख दुःखामध्ये अडी अडचणीमध्ये तिच्यासमोर उभं राहावं. बघा, हे नवऱ्याचं कर्तव्यच आहे ना. जर बायकोवर एखादी अडचण आली, जर एखादा आजारपण आलं तर तिला तशीच सोडणं हे नवऱ्याचं कर्तव्य नसतं. तिचं ते आजारपण निस्तरण्यासाठी तिला तिच्या माहेरी पाठवणं हे नवऱ्याचं कर्तव्य नाही. अशा वेळी नवऱ्यानं बायकोची साथ द्यायला हवी. तिचा साथ न देता आजारपण निस्तरण्यासाठी तिला माहेरी पाठवणं, तिचा नेहमी अपमान करत राहणं. बघा, तर बेटा समजून जा, असे जे लोक त्याच्या बायकोसोबत करत असतात ना, तर अशा नवरा बायकोमध्ये कधीच गोडवा, कधीच प्रेम नसतो. आणि त्यामुळं नवऱ्याला त्याच्या आयुष्यात खूप साऱ्या संकटांना सामोरे जावं लागतं. म्हणून बेटा, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव की संकटाच्या वेळी कधीही स्वतःच्या बायकोचा हात सोडू नये. आणि हेच नवऱ्याचं कर्तव्य असतं. बघा, पुढे श्रीधर आपल्या मुलाला चौथी गोष्ट सांगतो. बेटा, पत्नी आणि स्वतःच्या मुलांचं चांगल्या प्रकारे पालनपोषण करावं आणि इमानदारीने कमावलेल्या पैशातूनच आपल्या बायकोचं, आपल्या मुलांचं पालनपोषण करावं. चोरी लुबाडून कमावलेल्या पैशातून कधीही बायका मुलांचं संगोपन करू नये. सत्याच्या मार्गाने कमवलेल्या पैशातूनच तुझ्या मुलांचा चांगला विकास होईल आणि तुझी बायकोसुद्धा त्यामुळं तुझ्यावर चांगलं प्रेम करेल. तुमच्या नात्यांमध्ये सदैव गोडवा निर्माण झालेला राहील. आणि बेईमानीने कमवलेला पैसा जेव्हा तुझी मुलं, तुझी पत्नी खर्च करील तेव्हा त्यांचं मन कधी शांत राहणार नाही. त्यामुळं तुझ्या आयुष्यातील नेहमी संकट येत राहतील आणि तू तुझ्या आयुष्यामध्ये सुखी कधीच राहू शकणार नाही. बघा, पुढे तो श्रीधर त्याच्या मुलाला सांगतो की बेटा, मी या 4 गोष्टी तुला सांगितल्या आहेत, त्याचा शांतपणे तू विचार कर आणि त्यांचं पालन कर. जर तू या 4 गोष्टींचं पालन केलंस ना, तर तुझ्या आयुष्यामध्ये कधीच कोणतं संकट येणार नाही. तुझं वैवाहिक जीवन खूप चांगल्या प्रकारे आनंदामध्ये तू जगू शकशील. समर्थ पुढे सांगत आहे. बघा, या कथेचं तात्पर्य काय. बघा, प्रत्येक आईवडिलांनी, प्रत्येक मुलाने बघा नवीन आलेल्या सुनबाईसोबत कसं वागावं. बघा, आपण या अगोदर फक्त बघा सुनबाईने आईवडिलांसोबत कसं वागावं असे आपण बघा वेगवेगळ्या कथा ऐकलेल्या असतात. पण ज्यावेळी बघा चूक एकाचीच असते का, चूक फक्त सुनबाईचीच असते का, तर बघा टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. बघा, इथे कुणी म्हणेल की सुनबाईनेच सासू सासऱ्यांना बघा प्रेम द्यायला हवं. पण बघा, ज्यावेळी नवीन सून आपल्या घरामध्ये येते ना, तेव्हा प्रत्येकाची बघा इच्छा असते ना की प्रत्येकानं प्रेमानं वागावं. पण तिथे जर द्वेष निर्माण होत असेल तर नवीन घरामध्ये येणारी स्त्री असते ती आनंदामध्ये राहील का. बघा, जी घरामध्ये स्त्री असते ना, तीच जर आनंदामध्ये नसेल, तीच जर सुखामध्ये नसेल, तर त्या घरामध्ये नंदनवन होईल का, तर तो सुखाचा संसार होईल का, कधीच होणार नाही. म्हणून समर्थ सांगत आहे की मुलानं आणि सासू सासऱ्यानं बघा त्या सूनबाईसोबत नवीन नवीन कसं बघा त्या सूनबाईला वागणूक दिली पाहिजे हे प्रत्येक आईवडिलांनं आणि प्रत्येक मुलानं समजून घेतलं पाहिजे. कारण बघा, माणूस या जीवनामध्ये पैसा भरपूर कमवतो,
आणि आयुष्यामध्ये भरपूर कमवणार आहे. पण जर घराची संपत्ती जर कोणी असेल ना, तर आपले आईवडील आणि आपली बायको असते. ज्या घरामध्ये आईवडील आणि बायकोचं पटत नाही, तिथे कधीच सुख समाधान राहत नाही. बघा, जरी तुमच्या घरामध्ये भरपूर पैसा येत असेल, भरपूर धन येत असेल, पण तिथे बघा समाधान नावाचा पक्षी नसेल ना, तर त्या लक्ष्मीला, त्या धनाला काही उपयोग नाही. जिथे समाधान आहे, जिथे भांडणं नाही, जिथे कलह नाही, तिथे लक्ष्मी सुद्धा आनंदामध्ये नांदते. आणि जिथे भांडणं निर्माण होतात, घरामध्ये कलह निर्माण होतात, म्हणून समर्थ सांगत आहेत की बघा, ज्या घरामध्ये समाधान आणि लक्ष्मी बघा दोघे एकाच वेळी नांदतात ना, तिथलं बघा ती लक्ष्मी कधीच कमी होत नाही. आणि ज्या घरामध्ये समाधान नसेल, फक्त लक्ष्मी असेल, लक्ष्मी म्हणजे धन, तर ते धन जास्त दिवस पुरत नाही. त्याचा कालावधी क्षणिक असतो. कधी तुमचं धन उडून जाईल ना, कळणार सुद्धा नाही. पण जिथे समाधान असतो आणि लक्ष्मी सुद्धा असते, ती लक्ष्मी कायमस्वरूपी त्या घरामध्ये राहते. म्हणून आपलं कुटुंब आहे ना, बघा असं म्हणतात की बाहेरच्याचं बघा एखादं संकट किंवा दुःख आपल्या कुटुंबावर आलेलं चालतं, बाहेरच्या माणसाकडून संकट आलेलं चालतं, पण आपल्या घरामध्ये संकट निर्माण होता कामा नये. बघा, घरामधली माणसांमध्ये जेव्हा भांडणं निर्माण होतात, तेव्हा इतर लोकसुद्धा त्याचा बघा फायदा घेत असतात. म्हणून आपल्या घरातली जरी भांडणं निर्माण होत असतील, तरी ती बाहेरच्या घरामध्ये जाऊ देऊ नका. पण जर समर्थांच्या वचनामध्ये, समर्थांच्या या पूर्ण भक्ती मार्गामध्ये जर आपण असलो ना, तर भांडणं होतील का? पण जरी बघा इथे समर्थ सांगत आहेत की बघा भक्ती मार्गामध्ये सुनबाई सुद्धा आहे, सासू सासरे सुद्धा आहेत आणि मुलगा सुद्धा आहे, सर्वजण भक्ती मार्गामध्ये आहेत, तरीसुद्धा आपल्या घरामध्ये भांडणं होत असतील, तर मग त्याने भक्ती करून काही फायदा नाही. बघा इथे बघा सासू सासरे तर म्हातारे झालेले असतात. मग हे कर्तव्य कोणाचं असतं? हे कर्तव्य असतं सूनबाईचं. सूनबाईनं आपल्या सासू सासऱ्यांना बघा समजून घ्यायला हवं. कारण जेव्हा माणसाचं वय होत जातं, वयोवृद्ध होत जातात, तेव्हा माणूस लहान होतो, लहान बाळाची अक्कल निर्माण होते. म्हणून सूनबाई असते ना, तिने बघा तिच्यावर सगळं घरामध्ये वातावरण कसं निर्माण करायचं तिच्यावर असतं. म्हणून प्रत्येक मुलीने, प्रत्येक सूनबाईने, प्रत्येक पत्नीने एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कारण तुम्हाला आयुष्य बघा शेवटपर्यंत तुमच्या पतीसोबत घालवायचं आहे. आणि जोपर्यंत आपले सासू सासरे जिवंत आहेत ना, तोपर्यंत त्यांना 2 घास सुखाचे खाऊ द्यावे. कारण हे पुण्य आहे ना. बघा जेव्हा तुमचे आईवडील असतात, ते तुम्हाला बघा आशीर्वाद देतात. त्यांच्यापेक्षा सासू सासऱ्यांचा आशीर्वाद असतो ना, तो कितीही पटीने मोठा असतो, आपल्या आईवडिलांच्या पेक्षा सर्वात मोठा असतो. म्हणून प्रत्येक सुनबाईनं, ज्या सुनबाईला तिच्या सासू सासऱ्याचा आशीर्वाद असतो, तिचं कल्याणच होणार. समर्थांनी सांगितलं आहे की बघा जी सुनबाई असते, सासू सासऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करते, बघा तिच्या जीवनामध्ये कधीच धनाची कमी होत नाही, तिचा संसार सुखाचाच निर्माण होतो. म्हणून समर्थ सांगत आहेत की आपला कुटुंब व्यवस्थित चालवायचं असेल, तर प्रत्येक व्यक्तीचा वाटा तेवढाच महत्त्वाचा आहे. जेवढा पतीचा वाटा महत्त्वाचा आहे, तेवढा पत्नीचा सुद्धा वाटा महत्त्वाचा आहे. आणि तेवढा सासू सासऱ्यांचा सुद्धा
वाटा महत्त्वाचा आहे, पण सर्वात महत्त्वाचा जर इथे कोणी असेल ना तर ती असते पत्नी. पत्नीच्यावर अवलंबून असतं. जर पत्नीने सासू सासऱ्याला समजून घेतलं ना तर सर्व काही संसार व्यवस्थित चालू लागतो. कारण कधीही लक्षात ठेवा, जरी आईवडिलांचा मुलगा असेल ना तरीही मुलगा जास्त पत्नीचंच ऐकतो. त्याच्यामुळं जर पत्नीनं जर ठरवलं ना या घरामध्ये भांडण होणार नाही तर कधीच होणार नाही. म्हणून प्रत्येक मुलीनं लक्षात ठेवा, जर तुम्ही सासू सासऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला ना तर तुमचं भविष्य उज्ज्वलच होणार. ते कालही सत्य होतं, आजही सत्य आहे आणि उद्याही सत्य राहणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.